बँकेत किती आहे? पण मारताना रुपया दुसऱ्याचा. नीट ऐका पुढं. मेले तिरणीवर ठेवल्यावर ज्यानं नवीन कापड आणलं ते कुणाचं? दुसऱ्याचं. त्याला तुम्ही पैसे दिले का? नाही, कारण घरायची रडायतल्या बोंबलायच्या गडबडीत राहत्या. मग रुपया दुसऱ्याचा, कापड दुसऱ्याचं, उचलायला दुसरी आणि रस्ता दाखवाया घरची. उचलायला दुसरे, उचलायला दुसरे आणि रस्ता दाखवाया घरची आणि दामटायला गावची. मागून असा हात करताना प्रेताचा याचा अर्थ कळला तुम्हाला? गंज उद्योग केले निघा. गंज राहला केला तुम्ही, वळून नका पाहू माझं जा. फार वाटुळ केलं चारी बाजूला निघा. हा, आता तिथं गेल्यावर सरणावर ठेवायला दुसरी, लाकडं रचायला दुसरी आणि पेटवायला घरची, वरून धोतर फिरवायला दुसरी. पण लिंबाचा पाला लोकांना चारा घरची. आणि खाणारे तर लय हुशार. लिंबाचा पाला तुला कसा लागला? कडू लागला. जात काय नको कोणी. हा, तुझा नंबर येडे नाही, नडश्याडे नाही. लिंबाच्या पाल्यावर मारायचा हिशोब आहे का? काही डोक्याचा भाग आहे का नाही? आणि त्याच्यात तर दुसरा एखादा गेला तर हा म्हणतो आपल्याला शंकाच होती. लिंबाच्या पाल्या, अहो शिकली सवरलेली माणसं आपण, महाराष्ट्रातली माणसं शिकलेली, आणि शिकलेल्या माणसाने लिंबाच्या पाल्यावर दुसरा माणूस मरतो याच्यावर श्रद्धा ठेवा. मग एवढं कळू नाही का? काय लिंबाच्या पाल्याचं काय समज? अहो पोरगी पाहायला जर माणसं चालले पुढून भरेला अंडा आला तर माणसं हांड्यात रुपया टाकील. का रे बाबा म्हणे लग्न जमा त्या हांड्यात रुपया टाकून जर लग्न जमत असते तर सगळ्या बैठकी येऊन असत्या का झाल्या? तिकून नवरी करते आणि इकून नवर देवा करते. जमलं तर पाहायचं, नाही तर दोघांनी उड्या टाकायच्या. केवढा मोठा बावळटपणा आहे का नाही? हो, बावळटपणा आहे का? लोक कुणाला काय विचारतात? एक बाई अर्ध लुगडं नेसेल होती, अर्ध लुगडं नेसेल होती ना अर्ध वाढीत होती आणि खाडकाव बसेल होती. तर मी आलो तिकून. ती मला म्हणली नेवर देवावा संक्रांत कवर आहे? मी म्हणलं आजच. यंदा संक्रांत का हो बसली? म्हणलं खाडकाव. यंदा संक्रांत काय करते? म्हणलं अर्ध लुगडं वाढेती. यंदा संक्रांत काय गुंडाळलेली? म्हणलं अर्ध लुगडं गुंडाळलेली. यंदा संक्रांत का होय? म्हणलं बुवांच्या बोखंडी. आम्हाला संक्रांत कळत असते तर आम्ही दररोज एक गाव बोंबलं धेडलो असतो का? काही डोक्याचा भाग आहे का नाही? कोण नाही काही बावल्यासारखे विचारायचं. आम्हाला लोक कीर्तन संपले म्हणते महाराज एकदा तरी आमचे तुमचे पाय आमच्या घराला लावा. मी म्हणलं तुला वायलं निघायचे का? आमचे पाय काय खोडीचे आम्हाला माहित नाही. गाव फिरी त्याचं तुझ्या घराचा काय इश्यू? काही बावल्यासारखं करायचं काही कळत नाही. आता तुमच्या शहरांमध्ये मला तर वाटतं व्यापाऱ्यांपेक्षा भिकारी श्रीमंत असतील. भिकारी लय अपटुडेट राहते सिटीत. इळभर भीक मागत आणि राजभर पेत्या. भिकारी स्टँडर्ड कधी बी. आता काय पहिल्यासारखी भिकारी 5 आणि 10 पैसे घेत नाही. एक थिएटर पुढे आंधळ बसेल होतं आणि एक आला ना त्या आंधळानं रुपया 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 दे रुपया दे. एक शिकलेला आलं त्यांना रुपया दिला आणि गेलं पुढे निघून. आंधळ्याने डोळे उघडून पाहिले. म्हणलं खोटा आहे. आंधळ पळतच गेलं त्याच्या मागे. पळत गेला त्याला म्हणलं साहेब रुपया तो खोटा आहे. तो म्हणलं तू आंधळ आहे ना? तो म्हणला नाही. मग तिथे का म्हणून बसला होता? म्हणला तिथला आंधळा सिनेमाला गेलाय म्हणून. मग आता खरं आंधळ कोणी? आंधळे जर सिनेमाला जातात तर खरं आंधळे कोणी? साधं डोक्यात येत नाही का आपल्याकडे किती मोठे अंधश्रद्धा आहे? सगळ्यांचे बाप पित्रात कावळेच बरी झाली. कोणी काढले ते पित्राचा आणि कावळ्याचा तीळ मात्र संबंध नाही. माणसाला बोलल्यावर झटका येतो. आतापर्यंत बसलेल्या पैकी कोणत्या माणसाला बामणाच्या इथं सत्यनारायणाचं आमंत्रण आलं?
एकाला नाही ना, मग त्यांनी घातला कधी नाही, मग तुम्हाला काय सोंड्या उठलाय? तुम्हालाच काय झालं? 5 पैसे जास्त झाले का? काला 5,000 रुपये मातीत घालताना मग मामन श्रीमंत करता काय डोक्याचा भाग आहे की नाही? अरे त्याच्यापेक्षा 1.5 रुपयाचा हरिपाठ खिशात ठेवा, नित्यनेमाने वाचा. हो, जन्मदात्या आईवडिलांची सेवा करा. काला काशीला गेला, मग किलन मधीला, आळंदीला, पंढरपूरला तारफडाला. काल जाता मार घरावर लिहायचं, मातृपितृ छाया, म्हातारा म्हातारी गोठ्यात वारीला गेली. वाह, ट्रॅक्टरवर लिहायचं, दादांची कृपा, दादा दिंडीत. मी आलं बिगर भाकरीचं दावा झालंय, दादांची कृपा. वा, आई वडिलांचा आशीर्वाद, टायर खाली. काही लिहायचं, सायकलवर लिहिते माणसं. देखो मगर प्यार से सायकल पंक्चर. आणि मागच्या भागावर लिहिलं असतं, क्यू जी कैसी हो, पंक्चर होऊन कैसी हो. काय लिहिलं? एखाद्या सायकलवर लिहिलं होतं, हीच खरी दौलत चोरून आणेल. सायकल चोरून आणेल, लुटीत झालं होतं, त्याच्या मागे पोलीस पळत होते, त्याच्यावर लिहिलं होतं, हीच खरी दौलत. मी म्हणतो, लिहिण्यापेक्षा मला एक सांगा, तुमच्याकडे नवनाथ लावित्यात का वाचित्यात? नवनाथ वाचित्यात. एक मला भेटला, तो म्हणला आम्ही 5 वर्ष नवनाथ लायचो. मी म्हणलं कवा? तो म्हणला दर श्रावणात लावायचं. त्याला म्हणलं नवनाथांची नाव काय? म्हणलं एवढ्या भारी गोष्टी कोण नेतात? नवनाथ गळ्यात बांधून बुडाला तरी फरक पडेल का? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे, विचारून खोड पडेल राती. अभंगाची मागणी पहा काय, अकल्प कधीच मरू देऊ. आणि तुम्हाला सांगतो, ही माणसं जरी मेली ना, तरी यांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील. ती काय आपली कीर्ती नाही, आपल्या आजाचं कुंसारा सुद्धा नाही. घालतो का आपण वर्ष श्राद्ध? 14व्या दिवशी वळून घ्या तुम्ही. आपले 10वेच वांदे होईल. आणि आता 10वे होणार नाही अजून 10-5 वर्ष. आता बंद झालं काम, सगळं राईस प्लेट काम झालं. पुरींचे लग्न बाप करायचं. पूर्वी पुरींचे लग्न बाप करायचं. आता बापाला तकलीफ नाही, आता बापालाच फोन येतो, पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड. आय एम गोइंग टू गोवा फॉर हनीमून. यू टेक इंडोसल्फान अँड स्लीपिंग, डू नॉट टेक एनी टेन्शन. पूर्वी मुलींचे लग्न बाप करायचं, आता बापाला फोन येतो, पप्पा आमचं लग्न झालं, आम्ही हनीमून साठी गोव्याला जात आहोत, तुम्ही उरियल तामटाचं औषध प्यान झोपा, हातपायी पुढील बोंबलं थिटू. आणि मग हे गावात हातपायी आपटीत. नसती झाली तर बरी झाली, नसती तेव्हा काय लोक म्हणले ते का गुजरातला जायचं. तेव्हा अंतरपाटातून चिमटे घेत होता, आता का आला हातपायी पुढे. अरे लग्न लावताना कळावं नवरी कशी आहे. ई कन्या सगुना गुना नुरपमरा. सगुना याचा अर्थ चांगल्या गुणाची. आणि लग्न झाल्यावर तुला काय व्हावं? लाभो संतती संपता बहुतुम लाभो तै सदगुणा. तुला चांगले गुण लाभू दे, संतती मिळू दे, येड्यावाडी करू नको. आणि तुझ्या लग्नाला मंत्र्या संत्र्यांचे आशीर्वाद ठेवू नको, तू मरशील. आशीर्वाद कोणाचे तुला? सारे राष्ट्र दुरून हेच कथिती दोघे करा विवी.
तुम्ही दोघं सोडून या संसाराच्या कचाट्यात दुसरं कुणी नाही. तुम्ही दोघं तुमची चांगल्या प्रकारे सोडवण करा. आणि तुमच्या लग्नाला आशीर्वाद कोणचे? सदैव लग्नम सुदिनंत देव, तारा बलंत चंद्र बलंत इंद्र बलंत देव. इंद्र चंद्र सगळे म्हणले तू इथून पुढे नीट राय. जर तू नीट राहिला नाही तर वादंत्री बहुगल बलान करणे. आणि म्हणून लग्न लागल्या ताशा वाजवतो धतडन 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 धतडन. बरं झालं तो वाटून झालं, बरं झालं तो वाटून झालं, बरं झालं तो वाटून झालं. तो खुळकुळा म्हणतो येतं मला माहितच होतं, मला माहितच होतं, मला माहितच होतं, मला माहितच होतं. ते डोमकं म्हणतं येतं मी तुला पहिलंच म्हणत होतो, पहिलंच म्हणत होतो, पहिलंच म्हणत होतो. वाजंत्री बहुगल बलान करणे, पडित गुद मारुनी मरणे. पोरांनी तुला हाता खालून काढणे. हे का लग्न आहे का? कळत का आपल्याला? नाही कळत. आम्ही कळून घेत नाही. मग मागणी आज आपल्याला सगळ्यांना मागायचं आहे. 75वा वाढदिवस आम्ही साजरा करतो ना, 74वा. अरे त्यांना एकट्याला उदंड आयुष्य नको. माझी आस कळा हरीचा दासा, त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावे तया, त्यांच्या कुळाला सगळ्या, एकट्याला नाही. आणि त्यांच्या कुळापुरताही नाही. माझी आस कळा हरीचा दासा, माझ्या हरीच्या दासाला म्हणजे जेवढे बाळासाहेबांवर प्रेम करणारे भाव तेवढ्यांना नाही, एकट्याला नाही. कळलं का? पा आपण मागतो ते आपल्याला. आपण लग्न आपल्याला करतो. आता आपल्याकडे नवरी लग्न झाल्यावर नवरीला पा शालू घेतात 7,000 6,000 रुपयाचा. आणि शालू आपल्याकडे कशाला वापरित आहे? सत्यनारायण पूजेला दाराला पाडवा. आपण काय डोक्यातून जाईल? आपला तो विषयच नाही. मग एक शालू घेण्यापेक्षा 6,000 रुपयाच्या साड्या घेतल्या तर 11 पोर होई पोतपुरती. पण आपल्याला मूर्खपणाच्या जेवढ्या सवय लागल्या ना त्यानं आपलं वाटलं झालं. शिका. अरे मारवाड्यानं दुकान उघडणार कधी बी पूजा केल्याशिवाय उघडणार नाही. शिका त्यांच्याकडून, उघडणार नाही. आणि आपलं अंडरपॅन्टवरच 11 गिराईक की त्यात 4 आण्याची बिड्यानी 1 काढायची भीती. आहार येतो. आणि तुम्हाला माहितीये का तुमचा आहार चांगला नाही म्हणून बुद्धी चालत नाही. आहारावरी बुद्धी. जेवताना श्लोक म्हणावा. हो, एकाला मला विचारलं महाराज जेवताना ताटाभोवती पाणी का करीत? म्हणलं मुंग्या येऊ नये म्हणून. आपल्याला काही कळत आहे त्याचं नाही. ब्राह्मण समाज पा भातम तुपम खातम टीचित राहत. आपलं लसणाची मिरची खातम मग आम डबडे घेऊन पडतो. भातम तुपम खातम टीचित राहतम. आपलं लसणाची मिरची खातम मग आम डबडे घेऊन पडतो. सूत नाही सात नाही. यांचा आहार चांगला तर विचार चांगले. हो, कळलं का? पा माणसाचा परमार्थ आहारावर आहे. आपला आहारच मुळात कालवण आणला तरी पा आपल्या शिंडीतून घाम गळतो खाली, डोकं गरम होऊन. आणि आपली बायको म्हणते त्यांना लसणाची मिरची नसली ना जेवल्यासारखंच वाटत नाही, मुरुम चार झाला. गडीयेडी नाही, दडशियाळी नाही, काय करावं माणसाला काही कळतही नाही. माणसं फक्त सांगायचं म्हणून जायच्या माझिया सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. पहिलं कडवं ध्यानात ठेवा. 74व्या वाढदिवशी सगळ्या माणसाने मागायचं आणि ते एकट्यासाठी नाही. हो, जेवढे असतील त्यांच्या हरीच्या दासाला. मग म्हणा बसलेल्या माणसांना असं वाटायला पाहिजे आम्ही ठाकरेंचा 74वा वाढदिवस करतो ना, अरे 100वा सुद्धा आम्हाला पाहायला मिळावा. 100 वर्ष आयुष्य आपल्यातलं कमी पडावं पण अशांना मिळावं. विठाल विठाल विठाल. आणि आपण आजही गेलो तर आपल्या वाजून काही आडेल
नाही आपण नाही तरी अडचणच आहे ना. असं माणसाने म्हणावं माझ्यातलं काही आयुष्य त्यांना दादांना मिळावं, पण त्यांचं आयुष्य 100 व्हावं आणि ती 100 आपल्या डोळ्यानं आपल्याला पाहायला मिळावी हे मागावं. आणि नुसत्या एकट्याला नाही, जेवढे शिवसैनिक आहे त्यांना विठाल विठाल विठाल. माझी सकळा हरीचा दासा. हो हो मी असं हरिच्या दासाला. आता हरिदास कोणाला म्हणायचं? माळ घालणं हरिदास नाही, कमरा आवडून लोकांना अकलीचे ढोस पाजणं म्हणजे हरिदास नाही, कीर्तनकार प्रवचनकार होणं म्हणजे हरिदास नाही, कब्र भांड होस्तोवर गण लावणं म्हणजे हरिदास नाही, मोगा महाराजांनी पंढरपूरला जाऊन आंधळ्यांची खिचे दास पडणं म्हणजे हरिदास नाही. हो हरिदास कुणाला म्हणायचं? व्याख्यानेत आहे का? एक्झॅक्टली डेफिनेशन. ज्याला चराचरात भगवंत दिसतो तो हरिदास. वा ज्ञानोबारायला रेड्यात देव दिसला. हो डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलला. भिंतीत देव दिसला, दगडात दिसला, अरे जनीला तळताना पिठात दिसत होता. हो आमच्या बायांना थोबाडात दिसत. किती बाया सकाळी उठल्याबरोबर नवऱ्याच्या पाया पडत्या? एखादी असली त्यानं बोटवर करा का? यांना काय बाहेरचं पाहिजे? तुम्ही पाया पडले असते पण त्याला ऐकीचे पाहिजे ना. हे जर 5च्या पुढे लेझिम खेळत येते, गाडी आडगडी गाडी आडगडी गाडी आडगडी. पिऊन आले होते का साधे एक दारुडे पावसात चाललं, पाऊस पडत होता आणि ईद चमकली, तेवढ्यात तो म्हणला कोणी मला फोटो काढला नाही. आता याचा फोटो काढायला याचं धोत्रात तंगडे उचलंय तर निघालं, याचा काय फोटो काढायचा? दारू पेल माणसं चित्र राहते. एक उघडून दारुडे रस्ते निघालं, लंगुटी लागली होती, ती बी पुढून झाकेल मागून फाटेल आणि पुढून उघडच येत होतं. आपल्याला एकच लंगुटी म्हणले गप मारावं का नाही, पण तो त्याला म्हणला ए का उघडा हिंडवतो, ये गे लंगुटी. याला राहिलीच नाही. ठीक आहे साधी चित्र आहेत का? एक दारुडे रस्ते निघाला, रस्त्यात महिलाचा दगड उभा होता. दगडानं मला बाजूला सरक. दगड तसा तुम्हाला तुला मराठीत सांगतो बाजूला सरक. हे बाजूलाच होईल, लाद घालीन. दगडाला म्हणलो आता दगडाला काय घ्या नाही, लाद घाल त्याचं काही कर. ते अर्धा किलोमीटर मागं पडत घ्या. पण आलं ना शिनीबार बुटाची लाद हल्ली, वरकडून पडलो पडलं तर मनका मोडला आणि तोंड फिरलं. मग तो उठल्या म्हणला आत्ता शिक फिरला काय. फिरलंय कोण? दगड. दारू पिऊन माणसं चित्र राहते. 2-4 जण दारू पिली घरी गेली आणि घरी गेल्यानंतर त्यांनी बायकोला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लावला. मी काय सांगत पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लागला तर दारू पिणाऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता कोणत्याच अंगात नाही. किती नवऱ्यानं मारू द्या, ती म्हणते आमच्या पप्प्याच्या दादाला खोडच पडेल. सहन करते ती, तिच्या इतका त्रास नाही काढीत कुणी. हो कारण तुमचा दोष नाही. चांगला नवरा मिळायला स्वतः लग्नाच्या अगोदर भरगच्च पुण्य करावं लागतं. हो पार्वतीला शंकर नवरा मिळाला तर वाळलेल्या रुईची पानं 3 वर्ष अगोदर खाली होती. हो याच्या तुरट्या चंद्र निघायच्या आज सोडू द्या. आणि त्याला विचारलं का मग सोडली? ती म्हणजे ढगात आला. असं ढगात एक बाई तर म्हणली झाडाच्या आडला आपला. असं चंद्र फुकट नाही आणि तुमच्या बारगाड्या नीट केल्या. तुम्ही यांचा चांगला भेद केला. संक्रांतीला डोरले इकून मोकळ्या झाल्या. काय बोकांडी बसली होती का संक्रांत? आणि मेल्या असत्या तर कुठं अडचण व्हायला होती. ज्या ज्या बायांनी संक्रांतीला डोरले इकले त्यातली एकही बाई पुढच्या संक्रांती पोत राहणार नाही. अरे ह्या बिचाऱ्याने सालाला राहून डोरले केले. तुम्हाला रुपयाची लबाडी करून यांनी डोरले केले. काय बोकाने दिवस लागान सोनार श्रीमंत केले. मग काय हाडलं होतं का डोरल्याने? तुम्हाला सांगतो ज्यांच्या बायकांनी डोरले ऐकले त्यांनी आठवड्याच्या आत घटस्फोट घेऊन टाका.
काय तुमच्यावर गॅरंटी राहिली? काय बोकांडी बसल्या होत्या संक्रांती? अरे संक्रांत कशाला म्हणते हे तरी कळतं का? गेला अंतरीचा मळ. हो, आतले विचार बाहेर काढावी. काही डोरल्या डोरण बांगड्या नो संक्रांत आली. बाया माणसं म्हणजे याड नंबर 1. कळतही नाही, काही ऐकूनही घेत नाही. ऐकायचा तर विषयच नाही. ती उलटी मूड मध्ये आली तर पप्पाच्या बापाला म्हणते तुमच्या डोक्यात फरक झाला आणि यानं सोडून द्यायला. हा म्हणतो तसंच झालंय तर काय. हे कबूल होतं कुशाला. आईनं बोललेलं सहन करीत नाही, बायकोनं खसकवलेलं सहन करतो. आणि मग ते घरी गेलं आणि बायकोला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लावला. तर ते खाल्यावर गेले, चांगले टिंग झाले. टिंग कळत ना तुम्हाला? चांगली स्पेशलिस्ट आहे तुम्ही, ते काय सांगा ना. आमच्याकडचा शब्द येतो टिंग. टिंग चांगले पेले बिले घरी आले. घरी आल्यावर जेवायला बसले तर त्यांच्या पंक्तीला श्लोक नाही होत, ताटच सापडत नाही तर श्लोक असं काय चालले. आणि ते बसले जेवायला बसले तर मालक काढायला बसलं आणि पाहुणे बसले आणि जेवण सुरू झालं त्यांचं. त्या मालकाला पोलीस सापडलं. ते नुसतं तातात नाही असं मागा. ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन. आणि पाहुण्याने दोन घेतल्या. तो बायकोला म्हणला इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन. हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणला. 15 मिनिटं झाले पोलीस सापडतोय तो पोलीस सापडत नाही. तुझ्या बापाने एवढ्या कडक पोळ्या शिकवल्या होत्या तुला? तेव्हा पाहुणे तिसरी घेतली. मग तर त्याला टेन्शनच आवडलं. म्हणला अर्धा तास हवाय पोळी तोडतोय तर पोळी तुटत नाही. तुझ्या बापाने एवढ्या कडक पोळ्या शिकवल्या होत्या? तेव्हा पाहुणे चौथी घेतली. आणि चौथी घातली याला फारच टेन्शन आलं. म्हणलं अर्धा तास पोळी तोडतोय तर पोळी तुटत नाही. उठला आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली. पण त्याला हे माहित नव्हतं त्याची टोपी गुळावण्यात पडेल होती. टोपी गुळावण्यानं बार वाटेल होती. ते टोपी वडीच होत. पणीची बाधा न कोणी काळी पण काय होऊ दे ही संत मंडळी सुखी असो. माझा देवाकडं काय होऊ देऊ नको. अकाल्प आयुष्य व्हावे तया पळा. त्याच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, एकट्याला नाही. आणि माझ्या सकळा हरीचा दासा. आता हरीचा दास कुणाला म्हणायची याची व्याख्या नीट ऐका. मेलं तरी भगवंताचं नाव घ्यायचं बंद करणार नाही, याला हरिदास म्हणतात. हो, उदाहरणार्थ सांगू तुम्हाला. मैनावतीच्या मांडीवर स्वतःचा गुरु झोपला. फुग्यानं मांडी पोकरली, रक्ताचं थारोळं खाली साचलं. मैनावतीनं सांगितलं मांडी जर हलवली तर माझ्या मांडीवर झोपलेल्या गुरुची झोप मोडेल ना. मग गेली तरी चालेल. देहावर उदास. 4 कोस भंडाऱ्या डोंगरावर जिजाबाई नवऱ्याची भाकरी घेऊन जात होती तेव्हा सेवा करत होती. ती काय आपली बाई नाही. आपली काय सेवा आहे? कुकर त्याने लावायचं आणि शिट्टी आपण मोजायची. आपण मोजायवर शिकवायल्यापासून आपल्याला जे कळायचं तेही कळत नाही, काहीला अर्थही कळत नाही. सफारी कोणी घाला? ज्याला पोटापुरता पगार आहे त्यानं.